नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार ANM सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. सेकंड इयरचा मिडवायफरी जो प्रश्नपत्रिका आहे ती बघणार आहोत. पूर्ण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर आपण बघूया. पहिला प्रश्न बघूया 5 मार्काचा. तर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर प्रश्नपत्रिका पहिली आहे, डॅश डॅश योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. आहे 5 मार्काला विचारला जाणारा प्रश्न. डॅश डॅशच्या खाली असलेला अपघात स्कोर चिंताजनक असतो. त्याला ऑप्शन 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. ब, क आणि ड त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं आहे. दुसरा प्रश्न असतो, मासिक पाळीचे चक्र डॅश डॅश दिवसांचे असते. 20, ब आहे 28-30, क आहे 38, ड आहे 42. तर उत्तर बरं तुम्हाला लिहायचं आहे. तर ह्याचं उत्तर 28 ते 30 आहे. ब, गरोदरपणात स्वाभाविक वजन डॅश डॅश किलोने वाढते. 8, 9, 11, 13. काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मला कमेंट करायचे जे मी नाही सांगणार आहे ते मी पटापट सांगते. तर 11 हे उत्तर बरोबर आहे. हृदयध्वनी ऐकू येणे हे गरोदरपणाचे डॅश डॅश लक्षण आहे, निश्चितकरणाचे लक्षण आहे. 4 ऑप्शन आहेत. एंड्रोमेट्रियलाच गरोदरपणा डॅश डॅश असे म्हणतात, तर डेसिडिवा म्हणतात. 4 ऑप्शन आहेत. कोरियन ॲम्नियॉन टोफोब्लास्ट. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा 5 मार्कालाच प्रश्न आहे. अति गर्भोदक गर्भाशय वजन अँड्रॉइड पेल्विस प्लासेंटा गर्भाची संपूर्ण वाढ. ब गटामध्ये आहे पोषणाचे कार्य 40 आठवडे 50 ते 60 ग्राम 1500 मिली आणि हृदयाकृती ब्रीम. तर आपण ह्याच्या उत्तर जोड्या बघूया. तर अतिगर्भोदकला येणार आहे 1500 मिलीपेक्षा जास्त. गर्भाशयाचे वजन आहे 50 ते 60 ग्राम. अँड्रॉइड पेल्विस आपल्याला बघायचं आहे. तर हृदयाकृती ब्रीम. प्लासेंटा म्हणजे पोषणाचे कार्य करते गर्भाच्या म्हणजे वाढ आपली. गर्भाची संपूर्ण वाढ म्हणजे 40 आठवड्याने गर्भाची वाढ होते. तशा प्रकारे ह्याच्या जोड्या आहेत. 5 मार्काला प्रश्न आहे, खालील विधाने चुकी बरोबर लिहा. प्रत्येक गरोदर मातेची HIV खर्च चाचणी करणे आवश्यक आहे. चुकी बरोबर लिहायचं आहे. बरोबर आहे. द्राक्षागर्भामध्ये गरोदरपणाची कोणतीही चिन्हलक्षण दिसत नाही. चुकी बरोबर तुम्हाला सांगायचं आहे. गरोदरपणा स्तनांचे वजन सुमारे 400 ते 500 ग्राम इतके असते. बरोबर आहे हे. स्वाभाविक प्लासेंटा प्रसूतीनंतर 5 ते 15 मिनटं सुटतो. हे बरोबर आहे. 2 पॅराइटल बोन्स ऑक्सिपिटल बोनमधील सूचनाला सजायटल सूचना म्हणतात. ह्या 2 प्रश्नांचं वरच्या फिलिंग इन द ब्लँक्समधले प्रश्न तुम्ही शोधायचे, मला उत्तर कमेंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण टिपा लिहा. ह्या आहे 15 मार्काचा प्रश्न. 5 प्रश्न आहेत, तर त्याच्यापैकी 3 लिहायचे. पहिला आहे स्तनपानाचे फायदे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणारी आवश्यक माहिती व सल्ला. मधुमेहाचे गरोदरपणावर होणारे परिणाम. गरोदरपणाची चिन्ह लक्षणे. अतिजोखमीच्या नवजात शिशूच्या विशेष गरजा. शास्त्रीय कारणं आहेत 15 मार्काची, सगळी लिहायची आहेत. तर पहिला आहे, नवजात बाळाला 7 दिवसापर्यंत अंघोळ घालू नये. प्रसवपूर्व रक्तस्राव होत असलेल्या मातेची योनी मार्गातून तपासणी करू नये. गरोदरपणात रक्तक्षय होतो. प्रसूतीच्या वेळी पाठोगा भरणे आवश्यक आहे. संकुचित कटील असल्यास स्वाभाविक प्रसव होत नाही. शास्त्रीय कारणे लिहायचे. त्याच्यानंतर आहे हा 15 मार्काचा प्रश्न. 4था प्रश्न, स्नेहा सावंत तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आल्या आहेत. त्यांच्या स्वाभाविक प्रसूती झाली. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्वाभाविक सुतिकावस्था जी असते तिची व्याख्या लिहायची आहे. स्वाभाविक सुतिकावस्थेत मातेचे कोणते निरीक्षण कराल ते लिहायचं. स्वाभाविक सुतिकावस्थेत मातेने काय काळजी घ्यावी ते लिहायचं आहे. मातेला काय आरोग्य शिक्षण द्याल ते लिहायचं आहे. तर हे प्रश्न 3, 5, 3, 3, 5, 4 15 मार्काला आहे. किंवा त्यालाच ऑर आहे, तो नसले तर हा लिहा. बहुगर्भधारणेची व्याख्या लिहा. जुळ्या गर्भधारणेचे चिन्हे लक्षणे निदान करण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात ते लिहायचं आहे. जुळ्या गर्भधारणा असलेल्या मातेचे तुम्ही प्रसव व्यवस्थापन कसं कराल ते लिहा. अशा मातेला घरी जाताना तुम्ही काय आरोग्य सल्ला द्याल ते लिहायचे आपल्याला. 5वा प्रश्न आहे, श्रीमती सुनीता पूर्णमासी तुमच्या प्रसूती कक्षात स्वाभाविक प्रसूत होऊन 2.5 किलो वजनाचे बाळ जन्मास आले. खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. स्वाभाविक नवजात अर्भक म्हणजे काय? नवजात बालकाचे कोणते निरीक्षण कराल? नवजात बालकातील कावीळची कारणे. कावीळ झालेल्या नवजात बालकाची शुश्रूषा कशी कराल? त्याच्यानंतर आहे किंवा त्याला ऑर आहे, 32 वर्षाच्या राणीबाई ह्या 30 आठवड्याच्या गरोदर असून त्यांची दुसरी खेप आहे. त्या केंद्रात योनी मार्ग रक्तस्राव म्हणून आलेले. खाली प्रश्नांची उत्तर लिहा.
प्रसवपूर्व रक्तस्रावाची व्याख्या, प्रसवपूर्व रक्तस्राव होण्याची कारणे, जरायू दर्शन प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय चिन्ह लक्षणे, आणि जरायू दर्शनामध्ये सौ राणीबाई आपली कशी शुश्रूषा कराल, राणीबाईंची आपण कशी शुश्रूषा कराल. हा 15 मार्काचा प्रश्न आहे. 5व्या प्रश्नाला ऑर असतो, 4थ्या प्रश्नाला ऑर असतो. शास्त्रीय कारणं 15 मार्काची, टिपा लिहा 15 मार्काचा असतात. आणि हा प्रश्न 15 मार्काचा असा 75 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो. पटापट व्हिडिओ झाला असेल तर माफ करा, पण जर ज्यांची उत्तरं मी सांगितले त्याची उत्तरं मला कमेंट करा. फिलिंग द ब्लॅक्स मॅच द फॉलोइंगचं मी सांगितले ट्रू अँड फॉल्सची स्टडी करून. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.